ठाण्यात आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत विविध तयारींची माहिती घेण्यात आली। महापौरांनी मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले। मान्सून काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला। शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश मिळताच संबंधित पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीची नोंद ठेवावी, तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी द्यावी आणि तक्रारीचे पूर्ण निवारण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले। मान्सून काळात विविध विभागांमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत वीज वितरण विभाग, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यात प्रभावी समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले। संभाव्य पूरस्थिती किंवा आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान शहरातील झाडांच्या छाटणीचे 60% काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली। तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी 25 बोटी सज्ज ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले। मान्सून दरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी, यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण तयारीत असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी सांगितले। खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे। या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे। तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय। पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे। एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे अशी म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत। तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला जे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत किंवा एखादा नगरसेवक साठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत। कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे।